नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण बनवलेले मस्त आणि झणझणीत चमचमीत अशी शिमला मिरचची भाजी. तर ही शिमला मिरची भाजी आपण कशी बनवलेली आहे तीच आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. सर्वप्रथम आपण घेतलेले 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत, लसूण घेतलेला आहे, 2 टमाटर घेतलेले आहे, 2 ते 3 टमाटर, त्याचबरोबर आपण फ्रेश कॅप्सिकम घेतलेले आहे. तर कॅप्सिकम म्हटलं की सगळ्यांचीच फेवरेट असते, माझी तर भरपूर फेवरेट आहे. तर ही रेसिपी तुम्ही सकाळी टिफिनसाठी बनवू शकता. भरपूर फटाफट होणारी डिश आहे. जास्त काही आपल्याला काही एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स ॲड करायचे नाहीत. ही भाजी फटाफट आपल्याला चॉप करून घ्यायची. शिमला मिर्च फर्स्ट शिमला मिर्च अशा प्रकारे चॉप करायची जेणेकरून ती घास आपल्याला प्रत्येक घासामध्ये घेता येईल. तर एकदम बारीक शिमला मिर्च चॉप करायची नाही, आपल्याला त्याची चटणी पण बनवायची नाही, तर शिमला मिरचचा टेस्टही लागला पाहिजे. त्याचबरोबर टमाटर चांगले चॉप केलेले आहेत, लसूण घेतलेले आहेत आणि इकडे कांदाही आपण मस्तपैकी चॉप करून घेतलेला आहे. तर आता इकडे आपली नेक्स्ट स्टेप चालू झालेली आहे. तर इकडे आपण 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण लसूण आणि कांदा खरपूस फ्राय करून घेणार आहोत. म्हणजे हा गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याची चांगली टेस्ट लागणार आहे. तर सर्व खेळ आपला हा फक्त कॅप्सिकमचा असणार आहे. कॅप्सिकम ही भरपूर बोलतात ना की मेडिसिनल त्याची प्रॉपर्टीज चांगली आहेत आणि टेस्टीही लागते ही भाजी. त्याचबरोबर इकडे आपण ही भाजी भाकरीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतात. इकडे आपण ॲड केलेलं आहे चवीनुसार मीठ, सॉल्ट आपण ॲड केलेलं आहे चवीनुसार. आणि इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ जर बघितला असेल तर मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेले आहेत जिरे. तर ह्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले आहेत प्रत्येक इन्ग्रेडियंट्सचे एक वेगवेगळे मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. लसणाची असो किंवा कांद्याची असो, जिऱ्यांची असो, तर हे सर्व आपल्या बॉडीसाठी उपयुक्त असतात. आणि तुम्ही तर म्हणणार की आम्ही तर दरवेळेस कॅप्सिकमची भाजी करतो. येस, प्रत्येकाची वेगवेगळी करण्याची पद्धत असते. इकडे आपण ॲड केलेलं आहे लाल मिरची आणि त्याच्यानंतर आपण टमाटर ॲड केलेलं आहे. तर आता चांगले आपल्याला टमाटर गळून गेलेले आहेत मस्तपैकी. तर इकडे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनटं आपल्याला टमाटर फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर इकडे आपण आपली मेन इन्ग्रेडियंट ॲड केलेली आहे कॅप्सिकम. बघा किती सुंदर कलर आलेले आहेत, रेड आणि ग्रीन. तर हे प्रॉपरली आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्या मसाल्याची कोटिंग जी आहे ती तर आपल्या कांद्याला टमाटरला लागलेलीच आहे, परंतु इकडे कॅप्सिकमलाही लागली पाहिजे. त्या चपातीबरोबर भाकरीबरोबर मस्त लागते ही कॅप्सिकम. तर बघू शकता 5 मिनटांनंतर आपण फक्त ही मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे बॉईल होऊ द्यायचे आहेत कॅप्सिकम. आपण याच्यामध्ये काहीच पाणी ॲड केलेलं नाही आहे. तर मस्तपैकी सुगंध सुटलेला आहे. कॅप्सिकम ही मसाल्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही भाजी आवडते. टिफिनसाठी मित्रहो ही एक भरपूर उपयोगी भाजी आहे. सकाळच्या टिफिनला एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण की ही लवकरात लवकर बनते आणि तुम्ही तुमच्या मुलांना आणि जे कोणी कामाला जातात त्यांना ही टिफिनमध्ये पॅक करून देऊ शकता. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. प्रत्येकाची बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते. आम्ही ज्या पद्धतीने बनवलेला आहे तो एक मसाला जो आहे आपण मालवणी मसाला यूज करतो आपल्या खाण्यामध्ये. तर ही बघा आपण इकडे सर्व करून घेतलेली आहे. फक्त 10 ते 15 मिनटात आपली भाजी तयार झालेली आहे. कमीत कमी वेळ लागतो. कमीत कमी वेळात कमीत कमी जिन्नसांमध्ये आपली ही कॅप्सिकमची शिमला मिरची भाजी व्हेजिटेबल भाजी म्हणजे व्हेज आपलं प्रिपरेशन तयार झालेलं आहे. तर मस्तपैकी आपण फ्राय करून घेतलेले आहे. चपाती भाकरीबरोबर मस्तपैकी कम्फर्ट फूड असं तुम्ही खाऊ शकता. तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा. मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला नक्की दाखवा. तर बघा किती सुंदर प्रकारे तयार झालेली आहे. एकदम साधी सिंपल भाजी, साधी सिंपल पद्धतीने बनवलेली आहे. याच्यामध्ये काय आपण एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स टाकलेले नाही, फक्त जे घरामध्ये अवेलेबल असतात मित्रांनो तेच आपण इन्ग्रेडियंट्स इकडे ॲड केलेले आहेत. भरपूर सुंदर प्रकारे आपलं प्रिपरेशन इकडे तयार झालेलं आहे. 10 ते 15 मिनटं लागतात फक्त ही भाजी प्रिपेअर होण्यासाठी. तर अशा नवीन नवीन रेसिपीसाठी सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.